ही पोरगी मला पळवून घेऊन चालल्या. घरी कोणाला सांगितलं नाहीस ना आपण पळून जातो ते? का मी कशाला कोणाला सांगू? तू कोणाला सांगितलंयस का? मी कशाला कोणाला सांगू? कोणाला सांगितलं असतं तर आतापर्यंत तुझा बास सोडला असता काय? माझे वडील चांगले आहेत. तुझे वडील जर एवढे चांगले असते ना तर आपल्याला लग्न करून दिले असते. कास्ट कास्ट बघत बसले नसते. सारखं सारखं जर हे असं नुसतं रडत बसणार असतील ना तर नको जायला पळून. हे बघ, नुसतं असं रडत बसणार असतील ना तिथंच जा, तिच्याजवळ राहा 2-4 दिवस आणि जा मग परत घरी तुझ्या. मी रडत नाहीये, मला फक्त आपल्या भविष्याचं टेन्शन येत आहे. माहित आहे की आता दोघांना पण पेमेंट कमी आहे, पण आज ना उद्या काहीतरी होईल की. कशाला रडतेस? एकतर पळून जायचं म्हणून तू काढल्यास. पळून जायला नको, जाऊया घरी. तसं पण आता लव्ह मॅरेजला कोणी एवढं सिरियस घेत नाही. सगळे लोक चांगले आहेत. लोक बोलत नाहीत रे, दिवस बोलतात. आणि जेव्हा दिवस बोलतात तेव्हा बहिरा सुद्धा ऐकतो. तिकीट काढलंस ना माझं? काढलंय तिकीट. चल आपल्याला तिथे जाऊन थांबायचं. आता पण तू माझा हात सोडणं चालल्यास.